एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भावानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगवानची आणि मुहूर्त मेळ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवराय. 19 फेब्रुवारी 1630 हा सोनाचा दिवस त्या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. ते शहाजी राजा आणि जिजाऊचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासून हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊने त्यांना शिकवण व संस्कार दिले व शहाजी राजाकडून शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊने लहानपणात त्यांच्या मनात रुजवले की तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे. असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. शिवरायांनी त्या दृष्टीने विजय घोडदौड सुरू केली. त्यांनी मावळ्यासोबत रायरेश्वरच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रयत्न केली. गनिमी गावा व दृढ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण मांडले व जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. सर्व धर्म समभाव स्त्रियांप्रती आदर, ते न्यायीच वागले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1674 मध्ये शिवरायांनी रायगडावर त्याचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. शिवरायांचे विचार कार्य आजही आपल्याला नवी प्रेरणा देतात. अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शब्दही अपुरे पडती अशी शुभांची कीर्ती, शब्दही अपुरे पडती अशी शुभांची कीर्ती. राजा शुभनी से जगती असे ते शिवछत्रपती. राजा शुभनी से जगती असे ते शिवछत्रपती. अशा महान पुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. क्षत्रिय कुलावतंस सिंहा